रामकृष्ण हरी मंडळींनो, निसर्ग ही देवाने आपल्याला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी. आपला पृथ्वी हा ग्रह निसर्गाने समृद्ध आहे. यात वाहणाऱ्या नद्या, सुंदर दऱ्या, उंच पर्वत, गाणारे पक्षी, महासागर, वेगवेगळे ऋतू, पाऊस, रम्य असे चांदणे इत्यादी गोष्टी निसर्गाला अधिक समृद्ध आणि आकर्षक बनवतात. तर मंडळींनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा अभंग हा निसर्गावर किंबहुना निसर्गाप्रती असलेल्या कृतज्ञतेवर आहे. हा निसर्ग कसा आपल्याला अध्यात्माचा मार्ग दाखवतो बघूया आजच्या या अभंगामध्ये. अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि थेट मनाला भिडणारी भाषा, याच कारणाने जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग आजही काळाचे बंधन ओलांडून इतक्या वर्षानंतरही आपल्या लक्षात आहेत. त्यांचा हा एक अभंग. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, कंथा कुमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू, हरिकथा भोजन परवडी विस्तार, करुणी प्रकार सेवू रुची, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. जेव्हा कुठलाही व्यक्ती देवाच्या भक्तीमध्ये रमायला सुरुवात करतो, तेव्हा तो आपल्या जवळच्यांना, आजूबाजूच्या सगळ्यांना सोबत घेतो. परंतु जसजसा त्याचा देवावरचा विश्वास वाढतो, त्याची भक्ती दृढ होत जाते, तेव्हा त्याला ह्याच लोकांपासून, आपल्या प्रपंचापासून, विषयाच्या 5 आसक्तींपासून दूर गेलं पाहिजे असं वाटतं. माझं घर, माझा प्रपंच, हे 5 विषय ह्या माझ्या अडचणी आहेत असं त्याला वाटायला लागतं आणि तो व्यक्ती एकांत शोधायला लागतो, जिथे तो भक्तीमध्ये लीन होऊ शकेल. पुढे तो एकांतवासाच्या या शोधामध्ये जंगलात, वनात, झाडाझुडपात जाऊन पोहोचतो की जिथे या मोहपाशातून तो सुटू शकेल. परंतु ज्ञानी लोक म्हणतात की खरा परमार्थ ना प्रपंचातच राहून करता येतो. परंतु त्यासाठी काही काळाची का असेना निवृत्ती आवश्यक असते. प्रपंचातून घेतलेली काही काळाची निवृत्ती ही मनातील अनुभूतीला परिपक्वता देते. अनुभूतीला परिपक्वता आली की पुन्हा संसारात परत यायचं असतं. म्हणजे स्वतःला प्रकाशमान करून तो प्रकाश इतरांना देण्यासाठी प्रपंचात परत येणे फार आवश्यक आहे. संत तुकाराम महाराज देखील देहूजवळील भंडारा डोंगरावर असेच प्रपंचातून अधेमध्ये निवृत्त होऊन जात असत. भंडारा डोंगरावरील झाडाझुडपात ध्यानस्थ होत, पडलेल्या प्रश्नांची उत्तर शोधत, अभंगाचे लिखाण करत. या झाडामाडामध्ये, या निसर्गाच्या सानिध्यात सुचलेला हा अभंग. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. संत तुकाराम महाराज म्हणतात की हे वृक्ष, ह्या लता, हे वनचर मला जणू काही माझ्या नातलगांप्रमाणेच वाटतात. पक्ष्यांचे सुमधुर गाणं तर जणू काही मला असं वाटतं की परमेश्वराची स्तुतीच चालू आहे. पुढे ते म्हणतात, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. या नीरव शांत जागी येऊन मी इतका शांत झालो आहे असे ते म्हणतात की मी इथे सुखाने प्रसन्नतेने वास करू शकतोय. येथे येऊन मी माझ्या अहंभावाचा देखील नाश करू शकलोय. म्हणजे येताना, जंगलात येताना, या वनात येताना मी सगळ्यांना सोडून आलो, मी एकटा आलो. परंतु मी एकटा आलो म्हणजे मी एक घेऊन आलो. तर इथे एकांत म्हणजे एकाचा देखील नाश करण्यात आलेला आहे. म्हणजे मी माझ्यातला अहंभाव, मीपणा देखील माझा इथे नाश झालेला आहे, नाश पावलेला आहे. आणि जर माझ्यामध्ये मीपणाच, अहंभावच राहिलेला नाही, तर माझ्या अंगी कुठल्याही गुणदोषांची भावना कशी येणार, असे संत तुकाराम महाराज म्हणतात की येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. पुढे ते सांगतात की आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. संत तुकाराम महाराज या शांततेमध्ये येऊन ते म्हणतात की मला भरकटल्यासारखं मुळीच वाटत नाही. कारण भव्य इथे आकाश आहे, ज्याला मी छत म्हणतोय, आणि पृथ्वीला ते आसन बनवतात आहे आणि स्वतःच्या साधनेमध्ये ध्यानस्थ होतात आहे. या प्रसन्न वातावरणामध्ये त्यांचं मन रमतं आणि क्रीडा देखील करतं. आता संतांच्या क्रीडा म्हणजे काय, तर अभंगाचे लिखाण करणे, कीर्तन करणे, अभंग वाचन करणे, अशा वेगवेगळ्या क्रीडा त्या या सुंदर आणि प्रसन्न वातावरणामध्ये करतात आहे. पुढे ते म्हणतात, कंथा कुमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू. कंथा म्हणजे जीर्ण वस्त्र आणि कमंडलू म्हणजे ऋषीमुनींकडे असतो तो कमंडलू. त्या कमंडलू मध्ये थोडंफार अन्न, पाणी असं काहीतरी असतं. तर जीर्ण वस्त्र धारण केलेला मी, म्हणजे संत तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात आहे, सांगतात आहेत की जीर्ण वस्त्र धारण केलेला मी, माझ्या हातात कमंडलू आहे, ज्याच्यामध्ये मला देहाला, माझ्या शरीराला थोडंफार जे काही अन्न लागतं, पाणी लागतं, ते मी सोबत घेतलेलं आहे. आणि अधेमध्ये मला जाणवितो वारा अवसरू,
म्हणजे अधेमध्ये माझा श्वासोश्वासही चालू आहे याची देखील मला जाणीव हळूहळू होत राहते. म्हणजे त्या भक्तीमध्ये ते इतके तल्लीन झाले आहेत की त्यांना श्वासोश्वास, थोडंफार अन्न हे या गोष्टींची फार जाणीवही होत नाहीये. पुढे ते म्हणतात की हरिकथा भोजन परवडी विस्तार करुणी प्रकार सेवू रुची. संत तुकाराम महाराज म्हणतात की कमंडलूमध्ये तर ठीक आहे, मी माझ्या देहासाठी, माझ्या देहाला लागण्यासाठी थोडंफार जे अन्न मी सोबत आणलंय, पण जर कोणी मला विचारलं की तुझ्या आवडीचं जेवण काय, तुझ्या आवडीचं भोजन काय, तर मी हे सांगू शकेल की हरिकथा भोजन परवडी विस्तार. म्हणजे माझ्या आवडीचं भोजन म्हणजे हरिकथा, हरिनाम हेच आहे. आणि परवडी विस्तार म्हणजे मला तेच पंचपक्वान्नासारखं जाणवतं आणि तो मी फार आनंदाने, फार आवडीने सेवन करू शकतो, त्याचा उपभोग घेतो. यातच मला खरा आनंद आहे. वरील काही ओळींमधून संत तुकाराम महाराज जणू काही स्वतःच्या अन्न वस्त्र निवाऱ्याबद्दलच वर्णन करत आहेत. अन्न म्हणजे हरिकथा, हरिनामालाच त्यांनी पंचपक्वांना ची उपमा दिलेली आहे. कंथा म्हणजे मी जीर्ण वस्त्र धारण करून मी हे करतो आहे, इथे हरिनामाचा जप करतो आहे, इथे वस्त्र आलं. आणि निवारा म्हणजे पृथ्वीलाच त्यांनी आसन बनवलंय आणि आकाशाला छत बनवलंय, हा त्यांचा निवारा. म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीने अन्न वस्त्र निवारा या ओळींमधून स्पष्ट करतात. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाच वाद आपुल्याशी. पुढे ते म्हणतात शेवटच्या ओळीमध्ये तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाच वाद आपुल्याशी. जेव्हा एकांतवास आपल्याला लाभतो ना, तेव्हा मन शांत होऊन जातं. प्रपंचात चढलेल्या वेगवेगळ्या चिंतेचे थर गळून पडतात. जेव्हा हा एकांतवास प्राप्त होतो, तेव्हा आपलं मन आपल्याशी बोलू लागतं. आणि जेव्हा आपलं मन आपल्याशीच बोलू लागतं ना, तेव्हा खोटेपणा, द्वेष, लोभ, मत्सर सगळं काही गळून पडतं. आपुलाच वाद आपुल्याशी. त्यामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात की मीच माझ्या विचारांना थांबवतोय, त्यांना योग्य दिशा देतोय आणि मनाला येणाऱ्या पुढल्या विविध संकटांसाठी देखील तयार करतोय. आजच्या काळामध्ये या विचाराला सेल्फ टॉक असे म्हणतात. तो संत तुकाराम महाराजांनी 17व्या शतकामध्ये आपल्या या अभंगामध्ये मांडून ठेवलाय की आपुलाच वाद आपुल्याशी. हा पॉझिटिव्ह सेल्फ टॉक खूप महत्वाचा आहे. निसर्गाच्या सानिध्यात जर हा सेल्फ टॉक होत असेल तो नक्कीच सकारात्मकच होतो. तर असा हा अभंग आपल्याला सुचवतो की कसं आपण निसर्गामार्फत परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला व्हायला लागते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्यातच आहे, पण ते शोधायला निसर्ग, पशुपक्षी, प्राणी हे आपल्याला मदत करत असतात. परंतु आज आपण यंत्रयुगामध्ये पुरते अडकलोय. शहरी वाढली, खेडी देखील आज शहरच झाली आहे. जीवनाला प्रचंड गती आली आहे. त्यामुळे आपण निसर्गापासून हळूहळू दूर होत चाललो आहे. निसर्गाची आपल्याला फार कदर पण उरली नाहीये. मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड ही आपलं भविष्य खराब करते. तर आज आपल्याला या काळानुसार गरज आहे ती म्हणजे 8,000 वृक्षांची आई असलेली सालूमर्दा तिमक्का यांची. ही 114 वर्षाची निरक्षर बाई, जिला स्वतःचं मूलबाळ होत नाही म्हणून तिने दरवर्षी एक झाड लावायचं असा प्रपंच सुरू केला. आणि पुढे पुढे तो इतका वाढला की तिने 8,000 वृक्षांची आई म्हणून ती ओळखल्या गेली. बरं, तिने झाडं केवळ लावलीच नाही, तर ती जगवली. केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून न ठेवता ही झाडांना ती स्वतः जाऊन पाणी द्यायची. आणि हा प्रवास तिचा 1, 2, 4 किलोमीटरचा नसायचा, तर 45 किलोमीटर पर्यंत तिने झाडं लावली होती आणि त्या 45 किलोमीटर पर्यंत ती पाणी द्यायचं काम करायची. दशकूप समा वापी, दशवापी सम वृदहा, दशवृद समा पुत्रो, दशपुत्र समा द्रुमः. या सूत्रानुसार 10 पुत्रांचं प्रेम देणारा द्रुम म्हणजे एक झाड हा आपल्याला 10 पुत्रांसमान प्रेम देतो. तर हे प्रेम तिम्मक्कांनी नक्कीच अनुभवलं. आजच्या विकासाच्या नावाखाली निसर्गाला ओरबडण्याची वृत्ती बळावली आहे. जंगलापेक्षा काँक्रीटच्या जंगलावर अधिक भर झालाय. अशा वेळी जंगलाचे महत्व आणि मोल जाणून घेणाऱ्या चितमपल्ली यांची पोगळी आपल्याला सतत जाणवत राहते. वयाची 65 वर्षे आयुष्य जंगलात घालवणारी मारुती चितमपल्ली यांनी प्रत्येक क्षण निसर्गासाठी अर्पण केला. त्याचप्रमाणे निसर्गातील पशु, पक्षी, प्राणी यांची माहिती आपल्यापर्यंत विविध पुस्तकांद्वारे पोहोचवली. चितमपल्लींनी हातचं काहीही न राखता हे जंगलाचं देणं भरभरून दिलं आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्यालाही जंगलाचं देणं लागतं याचं भान ठेवून आपण पुढे काम करूया.
या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आपण सतत लक्षात ठेवली पाहिजे की केवळ झाडं लावून होणार नाही, कारण दरवर्षी वृक्ष लागवड ही वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे राबवली जाते. आजही एक नाम एक पेड माँ के नाम अशी उपक्रम राबवलेले जात आहेत. परंतु केवळ झाडं लावून होणार नाही, तर ती जगवावी लागणार आहे, चालू मर्दा तिमक्कांसारखी. संत तुकाराम महाराज यांनी अभंग रचले ते भंडारा डोंगरावर, समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिला तो शिवथर घळीत, ज्ञानेश्वर माऊलींचं चैतन्य आजही अजान वृक्षाजो आहे. तथागत गौतम बुद्धांना देखील ज्ञान प्राप्त झालं ते बोधी वृक्षाखाली. जर असे वृक्षच नाही राहिले तर मनुष्यहानी नक्कीच होणार आहे. अशक्यम प्रकृते हेरुते जीवनम, हे वाक्य प्रकृतीचे महत्व आणि मानव जीवनातील प्रकृतीसोबत असलेला अतूट संबंध दर्शवतो. म्हणूनच वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या ओळीचा आदर्श घेऊन सर्वतोपरी प्रकृतीची रक्षा करणे हे आपलं कर्तव्य आहे. हा अभंग वाचताना, मनाशी गुणगुणताना आणि तो समजून घेताना निसर्गाप्रती आपल्याला एक सलोख्याची भावना तयार होते. तर आपण सर्वांनी संत तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या या अभंगाचं पालन करूया. आजच्या या अभंगाचा भावार्थ आपणा सर्वांना कसा वाटला ते नक्की कळवा. भेटूया पुढल्या अभंगाच्या गाभाऱ्यात, जिथे अभंग बोलतात. रामकृष्ण हरी.